आपण लोकशाहीत आहोत की हुकुमशाहीत आहोत हे तपासण्याचे 4-5 मेन कारणं आहेत. एक एक करून समजून घेऊ. हुकुमशाहीमध्ये पहिल्यांदा महिलावरती दणका पडतो. महिलावरती होणारे अत्याचार हे एकदम कॉमन वाटायला चालू होतात. बलात्कार, खून बिन, हाना माऱ्या हे एकदम कॉमन होतात. त्याचा न्यायनिवाडा सुद्धा लागत नाही. दुसरी गोष्ट होते शिक्षणावरती. सरकारी शाळा सगळ्या बंद करून टाकल्या जातात आणि गरिबांच्या आवाक्याच्या बाहेर शिक्षण करून टाकलं जातं. तिसरी गोष्ट, ह्या देशातील सर्वसामान्य शेवटचा जो नागरिक आहे त्याची आर्थिक कोंडी कशा प्रकारे केली जाते. चौथी गोष्ट आहे की सगळा पैसा काही 2, 4, 5, 10 लोकांच्या हातामध्ये एकवटला जातो आणि पूर्ण देशामध्ये असंतोष पसरायला चालू होतात. मग प्रत्येक वर्ग आंदोलन करायला चालू करतो. जसं की शेतकरी करतात, मास्तर करतात, वकील करतात, डॉक्टर करतायत. आजकाल महानगरपालिकेचे सफाई कामगार सुद्धा आंदोलन करत आहेत. आता तर एक गोष्ट आली की आमदार सुद्धा आंदोलन करत आहेत. त्यांना एक फुटकी कवडी सुद्धा भेटलेली नाही ह्या 5-10 वर्षामध्ये. मग आपण हुकुमशाहीमध्ये आलोय का? जर आला असलं तर कमेंट करून सांगा.